स्वामी, आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास जाणार आहे. आशीर्वाद राहू द्या. हॅलो, हा बोल ना. कुठे आहेस रे? घरी. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आज भेटशील का? चालेल ना, मला पण तुला काहीतरी सांगायचंय, तर भेटूयात आपण आज. चालतंय, भेटू थोड्या वेळात. असं तिला या सांगून टाकतो काय काय नाही, फायनल होऊन जाते. अरे आता देत नाही, काय करतो मग नंतर देतो हिला सांगितलं. काय बरं, मलाही तुला खूप दिवसापासून काहीतरी सांगायचंय, पण तू आलायस. तू सांग ना, तू काय बोलणार होतस? नाही, अगोदर तू सांग, नंतर मी सांगतो. नाही, तू आलायस ना, सांग ना, काय बोलणार होतस? नाही, माझं जरा स्पेशल आहे, अगोदर तू सांग. बरं, सांगू का? हो सांग. माझं लग्न ठरलंय. अरे वा, ही तर चांगलीच गोष्ट आहे. बरं, तू सांग ना, तू काय म्हणत होतास? तुला काहीतरी सांगायचं होतं. माझं माझं काही इतकं विशेष नव्हतं. तुझी जी गोष्ट आहे ना, ती जास्त महत्वाची आहे. हॅलो, आलो 2 मिनिटात आलो. बरं ऐक ना, मला थोडं अर्जंट काम आलंय, आपण भेटूच नंतर. काय रे, काय टेन्शन मध्ये? जवळपास 15 कंपन्यांमध्ये फॉर्म भरलाय, सगळीकडे डायरेक्ट नुसतं रिजेक्शनच आले. त्याच्यात आता रियाचं लग्न ठरले. काय करावं आणि काय नाही काय समजेना. सगळं आयुष्याची फजिती म्हणजे फजितीची. टेन्शन नको घेऊ, स्वामी आपल्या पाठीशी आहे. काय रडगारण लावलं रे? हे धर, 2 गोटे मार, डायरेक्ट ढगात. अरे देव बिव काय नसते, हे जे ऐकते ते टिकते. ते कोण ओरडलं का नाही? आवाज कोणाचा होता आणि काय? इकडे तर लांब लांब पर्यंत कोणी काय दिसतं ना. थोडं समोर जाऊन बघतो, दिसलं पण. ए पोरा, अरे इतकं रात्री कुठं फिरायला? इकडे काका इथं आता कोणतरी ओरडलं, तुम्हाला आवाज आला का? अरे नाही रे पोरा, तुला काहीतरी आवाज झाला, इथं नाही आवाज आला. हो कदाचित मला तेच वाटायला आवाज झाला असेल, कारण की इथं जवळपास तर कोणी काय दिसेना. अरे काय गोष्ट आहे पोरा, परेशान दिसायला. जाऊ द्या हो काका, माझी परेशानी मलाच माहिती आहे. तुम्हाला सांगून थोडंच काय तिचं निदान होणार आहे. पोरा हे बघ, कष्ट परेशानी हे सगळ्याच्याच मागं असते, पण देव बी त्याचीच परीक्षा घेतोय. ज्याच्यात सामर्थ्य असतं त्याला सावरून पुढे जायचं. तुमचं खरं आहे हो काका, पण सगळे कष्ट माझ्याच नशिबात काम व्हायला पाहिजे होते. पोरा काळजी करू नको, तू काय कर, उद्या सकाळी 7 वाजता ये, मी तुला काहीतरी देतो. बरं चालतंय काका, उद्या येतो मी, बघूत काय देतात ते बघतो. काकानं इतक्या सकाळी कशाला बोलीला असं काय काय माहिती, आता जाऊन बघतो. अरे दुकान तर बंद आहे. दादा उद्या वापस येतो. अरे अंकिता, तू कधी आली? आत्ताच आले रे दादा. पण तू इथं इतकं शांत काऊन बसलास?
अरे काय नाही, काल ते शेजारचे काका आहेत ना दुकानावाले, त्यांनी आज सकाळी बोलवलं होतं. त्यांच्या तिकडे गेलो पण ते दुकान बंद होतं, त्याच्यामुळे इकडे येऊन बसलो. अरे ते दुकान तर किती वर्ष झालं बंद आहे आणि तू कोणाला भेटलास? बंद म्हणजे अरे काल रात्री तिथे किराणा दुकान चालू होतं, मी काकांना भेटलो, बोललो पण. बरं चल ते सोड, तू रियाला आज बोलणार होतास ना? रिया, मी गेलतो तिला सांगायला, पण तिचं लग्न ठरलं तिनं असं मला सांगितलं त्या दिवशी. नंतर काय बोलायची काही हिंमतच झाली नाही. लग्न ठरलं? हो, लग्न ठरलं. रियाला तर माहिती दादा तिच्यावर किती प्रेम करतो, तरी पण तिने असं का केलं असेल? काय झाले, लागला का नाही नोकरीचा वेळ काही? नाही दादा, जवळपास 3 महिने झालं व्याजार आहे, अजून कुठंच नोकरी नाही. रोज नुसती धावपळच व्हायली, काय करावं आणि काय नाही. टेन्शन नको घेऊ, होईन काहीतरी. काय टेन्शन नाही घेऊ, कवा नुसती तीच बेजारी चालू आहे. जवळपास आता रोज नुसते इकडे तिकडे फिरणं व्हायलंय. नोकरीचं तर काय अजून काहीच मिळालं नाही. काय होईन आणि काय नाही. हे बघ, तुझी काही हरकत नसेल, माझ्याकडे एकदम जबरदस्त स्कीम आहे. फक्त एक सही करायची, तुझं अख्खं आयुष्य बदलून जाईल. एक सही ना. हो. हे काय पण दादा आहे असं, तू कशाला टेन्शन घ्यायला, मी आहे ना. तू फक्त सहीचं बघ. पण हे चुकीचा मार्ग वाटायला मला. काय होत नसतं या दुनियात, इमानदारीने काय भेटत नाही. चुकीच्या मार्गाने चाललं तर प्रगती होती. तू फक्त सही कर, बाकी सगळं मी बघून घेतो. कष्ट, परेशानी हे सगळ्याच्याच माग असते. पण देव बी त्याचीच परीक्षा घेतोय, त्याच्यात सामर्थ्य असतं. नाही दादा, हे वाईट काम आहे, माझ्याकडून काय होणार नाही. मी येतो. ए थांब, विश्वास ठेव माझ्यावर. एवढी सही करून जाय. गजानन नाका तुम्हीच आहेत का? हो, तुम्हाला पोलीस स्टेशनला चालावं लागेल. मला हो. अरे तू ऐकलं का, आपल्या दाद्याला पोलिस घेऊन गेले. चल मग जाऊ लवकर त्याच्याकडे. अरे कुलदीपने याच्या नावाने पैशाचा फ्रॉड केलता, म्हणून याला पोलिस घेऊन गेलते. तू काळजी करू नको, आपण ह्याच्यावर काहीतरी उपाय काढू. बरं ऐका ना, तुम्ही 2 मिनिटं काय करा, मला शांत सोडा. तुम्ही या, मी तुम्हाला काय करतो, थोड्या वेळाने भेटतो. ठीक आहे, चल बाबा. स्वामी, पुढं चुकतंय. इतक्या मनापासून तुमची सेवा करतो, तरी पण माझ्यासोबत असं का होतंय? असं का केलंस? तुला माहिती ना तो तुझ्यावर किती खरं प्रेम करतो ते. हो ग, तुझं बरोबर आहे, पण प्रेमानेच नाही ना पोट भरत. त्यासाठी पैसा, घर, जॉब आणि हे त्याच्याकडे काहीच नाहीये. अरे कुठं चालला? अरे काय नाही, इंटरव्ह्यू होता, त्याच्यामुळे आज बघतो लागली नव्हती.
बस ना सोडतो. मॅ कम इन सर? Yes, please come in. तुमचं क्वालिफिकेशन छान आहे, पण आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की तुमच्यावर पोलीस केस झालेली आहे. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सर मी अतिशय साधा आणि सरळ मुलगा आहे. फक्त माझी चूक एवढी झाली की मी एका एकतर विश्वास ठेवला, ज्याने नंतर माझी फसवणूक केली आणि त्यामुळे माझ्यावर एक पोलीस केस पडलेली. आता या पोलीस केसवर मी काही जास्त बोलू शकत नाही, परंतु मी माझ्या कामाचं सांगतो. मी माझं काम हे पूर्ण निष्ठेने करणार आहे आणि तुम्हाला ना त्यावर थोडी पण अशी तक्रार करायची वेळ येऊ जाणार नाही. ठीक आहे, मी एक तुम्हाला संधी देईल. स्वामीच्या कृपेनं तर मला जॉब भेटला, तसेच ना कुलदीपला पण त्याचं कर्माचं फळ म्हणून 1 वर्षाचा तुरुंगवास झाला. हो साहेब, हो साहेब, माही काय चूक नाही मला सोडा साहेब. हे सगळं त्या गजामुळे झालेलं आहे. मला फक्त बाहेर होती मंगाची दाखवे तुम्ही काय. काय भाऊ, तू जेल मधून सुटला, लय बरं वाटलं. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. लय मिस केलं तुला. आज बसू बाया संध्याकाळी. हो, बसू आज रात्री. जे 1 वर्षाचे गिले शिकवे ते सगळे दूर करू. चालतंय चालतंय. भाऊ आज लोक तुम्हाला मी कधी काय मागितलं नाही, पण भया तुम्हाला मूळ काम करावं लागतं उदय. काय करायचं सांग फक्त तू. मग तुझ्यासाठी कवा बी आणि काही बी. 1 वर्ष भया, 1 वर्ष त्याच्यामुळे जेलमध्ये होतो भया. एक रात तर काढली भया, मी कधी बाहेर येईन, कधी तुझा गेम वाजवेन. माझ्यासाठी भया उद्या तुम्हाला त्याचा गेम वाजवत लागणार आहे. गॅजेला काय भया, त्याच्या अख्ख्या खानदानाला ओढून टाकू. अरे हे दाद्याला मारायचा प्लॅन करायला, त्याला जाऊन सांगावं लागेल. अरे बाबा ये ना लवकर, किती वेळ झाला थांबलोय मी तुझ्यासाठी. ये लवकर ये. अरे तसं नाही बाबा, ये लवकर. इथे मी किती वेळ झाला थांबलो, तुझ्यासाठी थांबलो ना फक्त. ही पुन्हा मला जायचंय, गडबड आहे पुन्हा. काय सांगू तुला घरी. अरे मला आईस्क्रीम घ्यायची, जा ना घे ना. अरे तसं नाही रे बाबा, मी तुझी तर वाट बघायलो नाही तर किती वेळची. रिया दिसली. कसा आहेस? ठीक आहे. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. मला नाही बोलायचं तुझ्याशी. हॅलो, ते कुलदीप तुला मारायचा प्लॅन करायला आहे, जरा लक्ष राहू दे. देवा ते बघा, ते आपलं टार्गेट गजू वाचला नाही पाहिजे. खलास, जागावर खलास झाला पाहिजे ते लगेच. गेलं वाटतं ते बघ. अरे मी वाचलो. बरं झालं देवा मला वाचवलं. अरे देवान नाही वाचविलं तुला, तू ज्याला मारू लागलास ना त्यानं वाचविलंय तुला. रक्त भेटानं गेलं
त्यानं रक्त दिलंय म्हणून वाचलास तू आज, माहितीये का? माफ कर देवा मला, एवढ्या चांगल्या माणसाला मारायचा मी प्रयत्न केला. आता इथून पुढे असे वाईट कामं कधीच करणार नाही मी. इथून पुढे चांगलं वागन. का रे, मनातली मनात का असतो? इकडे तिकडे काय बघतो? समोर बघ, मी स्वामी बोलतोय. स्वामी, काय झालं? मी तुझ्याशी बोलू शकत नाही का? तसं नाही हो स्वामी. चल विचार, आज काय प्रश्न विचारायचे ते आज विचार मला. खरंच? मग काय मी खोटं बोलतोय का? बरं मला सांगा, जर शेवटी तुम्हाला माझ्या नशिबात सुखत लिहायचं होतं तर सुरुवातीला इतके संकटे का आलेली? कारण जर तुला मी अगोदरच सुख दिलं असतं तर तुला त्याची किंमत राहिली असती का? मग त्यासाठी काय मला तुरुंगात टाकतात? मी कुठे तुला तुरुंगात टाकलं? ते तू माणूस ओळखताना चूक केलीस, मी तर तुला वाचवलं. ते कसं? आठव, ते रात्री भेटलेले काका आणि 10 वर्षापासून बंद असलेले ते दुकान आलं कुठून? बरं मग मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिचं काय? तू जरी तिच्यावर जीवापा प्रेम केलंस पण तिनं तुला फक्त मित्रच समजलं. मी जरी तिला तुझ्या नशिबात लिहिलं असतं तरी तू सुखी राहिला नसता. बरं मग माझ्या नशिबात असं ढिले तरी काय तुम्ही? ते तुला आता लवकरच कळल. आपल्या इच्छेपेक्षा स्वामींची योजना कधीही श्रेष्ठ असते. जेव्हा आपले मार्ग बंद होतात तेव्हा त्यांचा मार्ग सुरू होतो. म्हणून चिंता सोडा आणि स्वामींच्या नियोजनावर विश्वास ठेवा.